वाटत 3 वाजता उठून आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. वही केली, आवरलं जरा, कपडे वगैरे घातले, गाडी पार्किंगची गाडी काढली. रात्री 11 वाजता डिस्चार्ज झालेला आम्हाला अक्कलकोटला जायचं स्वामींच्या दर्शनाला. पुढे जाऊन आम्हाला आणखीन एक आमचा माणूस घ्यायचा होता, जे की आमचे बाबा. ते नसल्याशिवाय आमच्या काही ट्रिपला मजा येत नाही. 3 वाजेपर्यंत जागा होतो. हा चालू कडल्या तिकडे खाडे मराठा गायकवाड ड्रायव्हर झालं ती चहा घेतल्याशिवाय आमची गाडी थोडी आवडत नाही. तर प्रत्येक ट्रिपला फक्त हाच माणूस असतो आमच्या. सकाळचे 5 वाजले, वातावरण तर गार आलेलं जरा बरं वाटतं. 5 वाजता असलं वातावरण भारी पण व्हायचं. वातावरण फार एक नंबर क्वालिटी. अशा वातावरणात गाणे क्वालिटी एकदम होते. आतुरता पण तेवढीच होती. कधी स्वामींच्या दर्शनाला जायला अक्कलकोटला पहिल्यांदाच जात होतो. अक्कलकोटला मी त्यावेळेस एवढं दुःख आहे खरंच. पण सकाळचा प्रवास एवढा उरकत होता. आम्ही 2 ते 2.5 तासामध्ये 100 ते 150 किलोमीटर रन कापलं होतं. सकाळपासून एका जागेवर बसून बोर झाले, पाय वगैरे मोकळे गेले जरा थांबून. सकाळची भूक पण लागली. आलाच हॉटेललाच विठ्ठलाची भली मोठी मूर्ती पण होती. दर्शन वगैरे केलं सकाळ सकाळी झालेले. हॉटेलचा नाश्ता पण एवढा क्वालिटी ना, सकाळ सकाळी मन तृप्त झालं. तिथून केली आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात. हे बघा तुम्ही बघू शकता उजनीचं धरण केवढं मोठं आहे. तिथून पुढे आला लागला टोल. आमचं काय स्कॅन होत कॅमेरा सुरू केला. आमचा अर्धा 1 तास गेला तिथं टाइमपास करण्यामध्ये. कसं झाला फास्टॅग स्कॅन. पुढे केल्यासोबत सगळे बोर झालते. हो म्हणला चल बाबाला जरा खुश करतो. गाणे वगैरे वाजवले. मामा बोलत होता खूप आज गर्दी आहे, कारण की आज पौर्णिमा आहे. त्यामुळे दर्शनाला सगळे लांबून माणसं येतात. भाऊ म्हणत होता शूटिंग चालू करते मोबाईलची कॅमेरा गाडी. त्याला मी पण सांगितलंय सेफ्टीसाठी लागते बाबा. चालूच असते गाडी आपली चालू असेल तर डॅश कॅमेरा आहे. सेफ्टी लागते बाबा. चांगली भेटते म्हणून तिथे घेतले नाही बरं का. कशाचं आज गर्दी तर खूप होती. वगैरे पार्किंग लावली मंदिराची दिसते. बघू शकते केवढी गर्दी आहे. त्यात गाड्या घुसवतात लोक. मंदिरात आलं की वेगळीच एनर्जी येते शरीराला, म्हणजे जाणीव होते. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. मंदिर आतमध्ये आणखी लागलो तर आम्ही पण रांगेत. नंतर मग असं ऊन तर पडलेलं आणि त्यात पुन्हा एवढी खूप गर्दी. आमचं चक्कर यासारखं झालेलं. आम्ही पण स्वामींचं जप करत चाललेलो पुढे. मग फॅमिली गेलो मंदिराच्या असं भारी तर फील झालं ना. मंदिरात आलं की आपल्या प्रवासाचा सीन निघून गेला. असलं डेकोरेशन पण भारी मंदिराच्या आत एकच नंबर. बघा आमच्या मागे एवढे माणसं, आणखीन आमच्या पुढे एवढे माणसं आहेत. त्यानंतर आमचं दर्शन कसं निघलं तिथनं झालं स्वामींचं दर्शन वगैरे. आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नव्हता, तुम्हाला दाखवू शकत नाही आतमधला सीन.